मुंबईमध्ये हा सोहळा रंगतो आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री बोलतायत। पुढच्या बातमीकडे आता आपण वळणार आहोत। ही पुढची बातमी आहे शरद पवार यांनी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेची। शिवेंद्र राजेंच्या जाण्याने फरक पडत नाही असं पवारांनी म्हटलंय, तर चित्रा वाघ ह्या एसीबीच्या चौकशीमुळेच गेली असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय। तर आजपासून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात होईल। अमरावतीच्या मोझरीमध्ये यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे। तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी इथून महाजनादेश यात्रेला सुरुवात होणार आहे। दोन महत्त्वाच्या आज घडामोडी आहेत। एका बाजूला जे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये लोक येत आहेत, नेते येत आहेत, राष्ट्रवादीला जे महाराष्ट्रामध्ये खिंडार पडता आहे, त्या अनुषंगाने पत्रकार परिषद शरद पवारांनी घेतली। ती आज दिवसभरातली एक विशेष बातमी। आणि दुसरीकडे महाजनादेश यात्रा मुख्यमंत्र्यांची सुरू होते आहे, त्याविषयीची बातमी। आपण सविस्तर बातम्यांकडे वळूया। साताऱ्यामध्ये काही वेळापूर्वी शरद पवारांची पत्रकार परिषद झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून काल भाजपत प्रवेश केलेल्या शिवेंद्रराजे भोसले आणि चित्रा वाघ यांच्याबाबत त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं। दरम्यान पक्षातील गटबाजीमुळे त्यांनी पक्ष बदलला नसल्याचं म्हटलेलं आहे। तसंच साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच राखेल असा विश्वास सुद्धा पवारांनी व्यक्त केला। आता काही त्यांच्यात काही संघर्ष झाला म्हणून नाही, यांची कामं नाहीत असं त्यांनी सांगितलं। म्हणजे मी जे काल त्यांचं स्टेटमेंट पाहिलं की सत्तेमध्ये नसल्याच्यामुळं आमची कामं होत नाहीत असे त्यांनी काही उदयनराज त्यांचं उलटं सांगितलं की ते आमचे बंधू त्यांचं मार्गदर्शन आम्हाला, त्यामुळे हे काही कारण नाही। पुढची बातमी, चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस का सोडली याबाबत सुद्धा त्यांनी आमच्या बेधडक या कार्यक्रमामध्ये नेमकं काय सांगितलं ते पाहूयात। वाद असणं तात्विक मुद्द्यांवर आणि जाणून बुजून ज्या गोष्टी केल्या जातात याच्यामध्ये फरक आहे। जाणून बुजून एखादी गोष्ट तिथे वारंवार होते, सांगितल्यानंतर सुद्धा कार्यकर्त्याचं मनोबल खच्चीकरणाचा जो कार्यक्रम चालतो की नाही, तो अतिशय वाईट आहे। कार्यकर्त्याचं मनोबल आणि त्याच्यासाठी दाद मागायचं काम मी केलं आणि त्याच्यासाठी मी पक्षाच्या प्रमुखांना हे सगळं सांगितलं। इतरांना सांगायची मला गरज वाटली नाही। सगळे उघड्या डोळ्यांनी बघत होते, बोललं कोणी नाही। आज चित्रा वाघ गेल्यानंतर सगळ्यांना जाग आली असेल की चित्रा वाघ निघून गेली, तिने असं केलं, तिने पक्ष सोडला। मला खंत फक्त एवढी आहे की राज्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं। मी त्या आयुष्यात कधी त्याची उतराई होऊ शकत नाही, पण पक्षाच्या या इतक्या अंतर्गत गोष्टी आहेत की ज्या मी कार्यकर्त्यांच्या समोर आणून त्यांच्या समोर पक्षाची प्रतिमा खराब करू इच्छित नाही। साहेबांची कार्यकर्ता होते, त्यांच्यावर प्रेम आहे, निष्ठा आहे, हे मी आजही नाकारत नाही। आणि म्हणूनच मी साहेबांना भेटायला गेले, मी पळून नाही गेले। मी गद्दार नाहीये पक्षाची, शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होते, परंतु कार्यकर्त्यांना मी हे कारण सांगू शकले नाही। ही खंत माझ्या मनात शेवटपर्यंत राहील। हे मला हा तात्विक मुद्द्याची लढाई नव्हती। जाणून बुजून माझं खच्चीकरण करायचा तिथं प्रयत्न केला गेला आणि त्याची सगळी माहिती मी पवार साहेब आणि अजित दादांना वारंवार देत होते। एकही गोष्ट मी माझ्याकडे चुकवली नाही। याच्यावरती आमच्या बोलणं सुद्धा झालं होतं, पण सुधार झाला नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। करतच येणार नाही। आज सुद्धा साहेबांबद्दल काय बोलायचं तर माझा गळा भरून येतो, ही खरी गोष्ट आहे। नाव त्यांनीच दिलं मला, संधी त्यांनीच दिली, पण मी इतकी काय म्हणतात, मला शब्द आता आठवत नाहीये, मी इतकी कमजोर नाहीये। या गोष्टी बऱ्याच दिवसांपासून चालल्या होत्या आणि मागच्या 1 वर्षामध्ये याने अगदी पीक गाठलं होतं। वैशाली म्हणाली ते अगदी बरोबर आहे। चित्रा वाघ कधी कमजोर असू शकत नाही आणि होणार सुद्धा नाही, ती सक्षमच आहे। पण मला फक्त एवढंच होतं की मी ज्या काही अडचणी माझ्या मांडल्या होत्या त्याच्यावरती जर काही सोल्युशन असतं ना, तर मी माझ्या आयुष्यात कधी राष्ट्रवादी सोडली नसती हो।
मी कधीच पक्षाकडे काही मागितलं नाही, कसलं तिकीट नाही, कसलं महामंडळ नाही, कसली कमिटी नाही, फमिटी नाही, मला माहितीच नाही काही, मला बोलायचं आणि काही मागितलं नाही, अपेक्षाच नव्हती. 2014 साली 11 महिन्यांसाठी महिला आयोगावरती माझी नियुक्ती केली. त्या ठिकाणी सुद्धा चांगलं काम केलं, मुंबईचे अध्यक्ष होते तेव्हा, पण कधी कसली अपेक्षा केलीच नाही, कसलं तिकीट नाही, काही नाही. हा इतरांसाठी जरूर मांडले. कित्येक त्या जिल्ह्यातल्या नेत्यांबरोबर दुश्मनी घेतली, का तर आमच्या महिलेला तिकीट द्या, फक्त एवढ्याच मागण्या होत्या. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतेय, साहेबांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. हा निर्णय माझ्यासाठी सुद्धा सोपा नव्हता, पण या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर सुद्धा माझ्या लक्षात आलं की इथं सुधार होत नाही. त्याची काही विविध कारणं असू शकतात. मात्र पवारांनी पुन्हा साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांचा हा सगळा दावा फेटाळून लावला आणि पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. ते म्हणजे अर्थातच कुठलीही कारवाई होऊ नये यासाठी चित्रा वाघ निघून गेलेले आहेत. त्यांच्या संस्थेच्या संबंधीच्या 2 फायली अँटी करप्शनकडे पाठवल्या. माझ्या पतींच्यावर अँटी करप्शनची केस चालू केलेली, ती सध्या चार्जशीट सुद्धा दिले. आता त्याला मला तोंड देणं अशक्य झालंय, म्हणून मी जातो. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला आजपासून सुरुवात होतीये. अमरावतीच्या मोझरीमध्ये यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे. तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी इथून महाजनादेश यात्रेला सुरुवात होतीये. या यात्रेकरता विशाल पंडालची उभारणी करण्यात आलेली आहे. गेल्या 5 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे, पण सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागलेली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज दुष्काळग्रस्त लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये असणार आहे. आज यात्रेची सुरुवात लातूर शहरातल्या दयानंद कॉलेजमध्ये आदित्य संवादनं झाली. तर विधानसभा निवडणुकांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आदित्य संवाद कार्यक्रम जोरात सुरू असतानाच आता शिवसेनेनं आणखी एक पाऊल उचललंय. माऊली संवाद उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. शिवसेना सचिव आदेश बांदेकर आता महाराष्ट्रातल्या शेतकरी, कष्टकरी आणि समाजातल्या सगळ्याच घटकातल्या माऊलींशी म्हणजेच महिलांशी संवाद साधणार आहेत. माऊली संवादच्या माध्यमातून निवडणुकीत एकूण मतदारांपैकी अर्धी मतदारसंख्या ही महिलांची आहे. त्यामुळे या एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार वर्गाला आकर्षित करण्याकरता शिवसेनेनं आदेश बांदेकर यांचा चेहरा महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलेला आहे. आदेश बांदेकरांचा माऊली संवाद हा उपक्रम पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातून होणार आहे. 2 ऑगस्ट पासून शिवसेनेचा हा माऊली संवाद सुरू होईल. येत्या 10 ऑगस्टला दुसरी मेगा भरती लवकरच होणार आहे अशी सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती मिळते. महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर ही मेगा भरती होईल असं कळतंय. दरम्यान आता यावेळी कोण कोण भाजपत प्रवेश करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कोल्हापुरामध्ये